तुम्ही चांगलं वागलं तरच शत्रू आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढून कचाकच प्या, शत्रू नाही. माळ घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. जमीन इका, शत्रू नाही. जमीन घ्या, शत्रू वाढले. नोकरी करू नका, बोंबला धिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा आणि मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, भले 3 समाजाची पाळी आली तरी चाल. चांगलं वागलं तरच शत्रू आहे, तुमचं काय मत आहे? तुम्ही दळण इकून दारू पिणारी लोक आहेत. दळण इकून, दळायला गेला दळणच इकलं, बायको पिठलं करून बसली तरी त्याची लोक वाट पाहता. काल गावात दिसले नाही. परत ऐका, हे वाक्य इंदुरीकरचे आहेत बरं का. हे कालही खरे, आजही खरे, उद्याही खरे. फक्त झोपायच्या खोलीत लिहून ठेवायचे आणि उठल्या उठल्या वाचायचे. हे इंदुरीकरचं कीर्तन. इंदुरीकर म्हणजे वाल्याकुळी आहे. वाल्याकुळी म्हणजे सगळ्यांच्या शिव्या खातो, गुन्हा एकच, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. एक माणूस असा राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. माझं आयुष्य घोडे खाण्यातच गेलं आणि गुन्हा एकच, खरं बोलतो. बस खरं बोलला का कार्यक्रम झालाच. चला माग घ्या, करंट लावून घ्या, मग त्याला मजा राहत नाही. चांगलं वागा तरच शत्रू आहे. तुम्हाला पटतंय का बा? तुम्ही गावात मंदिर बांधायला काढा, दुश्मन वाढले. मंदिर पाडा काढा, शत्रूच नाही. सगळे गज घेऊन येणार उकरा. चांगलं वागलं तर शत्रू आहे. मान्य मान्य मान्य. 2 शत्रू कधीच बाहेरचे नसतात. 1 घरातलेच, 2 भाऊकीतले. भाऊबंद भाऊबंद तर इतके नालायक आहे तुमचे माझे, असे खपाखप मेले पाहिजे, खपाखप. 1 जगलं नाही पाहिजे, कारण ते जिवंतपणे नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणला राम राम, आपलीच टोळी, उचल रे मडक. आणि 3रं वाक्य, निर्वास. आणि 3रं वाक्य, हे वाक्य फिटच करायचे. 3रं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. आपल्याला माणूस एखादा चांगला म्हणला, आपण बाजूला गेलो का त्यानं आपला कार्यक्रम केला. म्हणून महिला मंडळाच्या कीर्तनात पहिली गोष्ट, शेजारच्या बाईला आजपासून चहा नाही, बंद. तिला स्पष्ट सांगायचं, मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं, मला शिव्या देऊ दे, जाऊ द्या, मला खाऊ दे. हसती म्हणली साखर उचली लागती, डब्या सगट तुला ने, पण तू एक पांढरे पाय माझ्या घरात लावू नको. याचं काय? याचं कारण, शेजारची बाई आपला चहा पिते, आपली माहिती काढते आणि शेजारी जाऊन सांगते. आणि पाया पडून सांगतो, तुम्हाला राग येईल, आपल्या घरातल्या घटना कधी दुसऱ्याला सांगत जाऊ नका. सांगत जाऊ नका. शेजारच्या लोकांना ती संधी असते आणि त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय कधी नाही. बा घरोघर मातीच्या चुले, ते घडणार आहे. बा भांड्याला भांड लागणार आहे. मतभेद होणारच आहे. प्रारब्ध वेगळे, संचित वेगळे, क्रियमान वेगळे, शहरा वेगळा आहे, वागणं सुद्धा वेगळे, प्रत्येकाचे विचार वेगळे. आपल्या घरातली भांडणं कधी दुसऱ्याला सांगायचे नाही. एकाच वाक्यात ऐका, माझा राम उद्या गादीवर बसणार आहे म्हणून स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार कैकेयीनं रामाला दिला होता. इतकं रामावर कैकेयीचं प्रेम होतं. मोत्याचा हार दिला होता. पण पुढं ऐका, फक्त ती शेजारची आली, रामायण उलट बुंगावलं महाराज. बुंगलं म्हणजे साधं बुंगलं नाही, ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला.
ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला महिला मंडळ याच्यात नवल नाही, पण ज्याच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्याची मुलगी कधी स्वप्नात सुद्धा गरीब होईल असं वाटत नव्हतं, त्याचीच मुलगी वलकली नेसून वनवासाला गेली. आणि ते तर काहीच नाही. आजराजाचा मुलगा जनकाचा व्याही राजा दशरथ पुत्र शोकाने मेला आणि सक्का भाऊ भावाच्या पादुका घेऊन राहावा लागला. एवढा तमाशा त्या मंथरकेनं केला. तेवढी जर आली नसती रामायणाला डागच नव्हता. तुमचं काय मत आहे? शेजारच्या बाईला आजपासून एंट्री नाही, फायनल. आता घरी गेल्याच सांगून टाका तिला, बाई उद्यापासून माझ्या घरी कालवण आहे ना, मी लोणचं भाकरेल सोडेल, पण तुझ्या वाटीवर कालवण नको. तुम्हाला वाटीवर कालवण देती आणि अख्ख्या गावाला सांगती तिच्या घरी कालवण नव्हतं. बरं, शेजारी इतके हुशार आहेत, शेजारी इतके हुशार महाराज, कालवण घेऊन येतात आणि घेऊन जात्यात, फुकट देत नाहीत. तुमचं आम्हाला द्या, मग तुमचंही नको आणि आमचंही नको. फायनल झालं. जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. फायनल झालं. तिन्ही ओव्या क्लिअर झाल्या. पुढच्या ओळीकडे वळालो. आज कीर्तनाला घेतलेला जो अभंग आहे तो ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा पुतळा आहे, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबारायांचा आहे. आणि ज्ञानोबारायांचा अभंग आहे, पण त्याला शेवट बाप रखमादेवर आहे. इथं घोटाळा आहे थोडा, तेवढा सांगून टाकतो पुढे सरकतो. आजच्या अभंगाला कडवे तीनच आहेत आणि अभंग हा मोबाईल मध्ये घेते. अभंग हा ज्ञानेश्वर महाराज आहे. नीट बसे बरे. अभंग हा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, पण याला शेवट बाप रखमा देव रे. अभंगाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्यांना दोन सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचं नाही. काय म्हणणे. आणि दुसरी गोष्ट, कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. झालं पाहिजे ना. मग कुठंतरी कुठंतरी कोपऱ्यात बसायचं, खालून खिशातून मोबाईल घालायचा, मोबाईलमध्ये कीर्तन घेऊन जायचं. मग इकडून एक क्लिप कर, इकडून एक क्लिप कर, अर्धवट ऐकायचं, त्याचंच वाक्य करायचं आणि त्याचंच इंद्रिकाचा गेम करायचा आणि TRP छापायचा. हा धंदा बंद करा. यूट्यूबला कीर्तन टाकणाराच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी तरी पाठ पाहिजे, तर त्याने कीर्तन टाकायचं, किंवा हरिपाठ तरी गावाला म्हणून दाखवायला पाहिजे. आपल्याला गाजरं काही येत नाही आणि कीर्तनकारांच्या चुका काढून त्यांचा गेम करायचा. हा धंदा कोणता? पैसे तुम्ही कमवायचे आणि इज्जत आमच्या घालवायचं. कीर्तनकारा बोलला किंवा मुलींना बोलला, मुलाला बोलला, बोलायचं कोणीच नाही. वाटुळं झालं धर्माचं तरी बोलायचं नाही कोणी. संस्कृती संपली तरी कोणी बोलायचं नाही. आज 50% म्हाताऱ्यांना घरात फेकून भाकरी, कोणी बोलायचं नाही. 50% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार घरात राहिला नाही, बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमचा गेम, आम्ही बोललो आमची बातमी, आम्ही बोललो आमचा गुन्हा. ही स्थिती आहे आज. 25% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये. नातू पाळला घरात आहे पण आजीच्या मांडीवर नाही. काय पाप केलंय आजीना सांगा. काय केलं पाप? जिने 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला तिचा गुन्हा झाला. तिने रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली तिचा गुन्हा झाला. जिने स्वतःच्या गळ्यातले दागिने बुडून मुलगा मोठा केला तिचा गुन्हा झाला. अरे 5,000 रुपये महिन्याची बाई तुम्ही पाळणा घरातल्या बाईला देता आणि ईश्वरासारख्या आईच्या मांडीवर नातू देत नाही. जिचं तुम्हाला का देत नाही माहिती आहे? माझी सासू अडाणी आहे, माझी सासू अडाणी आहे, माझ्या मुलावर संस्कार नको. अरे अडाणी सासूचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला चालतो आणि तिचा अडाणीपणा चालत नाही. आणि तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं तुम्हाला सांभाळावं यापेक्षा तुम्ही का करावा? का तुमच्या मुलानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालाव्यात? का? तुम्ही जर त्याच्या आजीचा हिस्सा हिसकावून घेतलाय तर तुमच्या पोरानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालावा यापेक्षा तुम्ही का करावी? तुमच्या मुलाने तुम्हाला विचारून लग्न करावं यापेक्षा तुम्ही का करावी? तुमच्या सुनबाईनं तुमच्या पाया पडावा हा बिंडोक विचार तुम्ही का करावा? का? आज कीर्तनामध्ये बसलेल्या 25 ते 40% महिला आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही. बोलायचं नाही कोणी बोलायचं नाही. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत,
बोलायचं नाही कोणी. 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे. काय मत आहे तुमचं? अल्पवयीन गुन्हेगार आहेत, अल्पवयीन. 16चा मुलगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे आणि 18चा पोरगा खुनात आहे. आहेत का नाही? बोला. नाही आहे? तुम्ही काहीच बोला नाही. 16चा पोरगा बलात्कारात सापडतो, 17चा पोरगा खुनात सापडतो आणि 18 आणि 20 वर्षाचा पोरगा पंप लुटून दुसऱ्याला सुपारी घेऊन मारू शकतो. इतके खाली आपण का गेलो? का गेलो माहितीये तुम्हाला? आमच्या आयुष्यात सगळं जमलं, आम्हाला भजन जमलं नाही. भजन आणि भजन कमी पडलं का हे घडतच. नामाशी विनमुख तो नर पापी. भजन कमी झालंय. भजन तुम्ही भजन वाढवा, गाव सुधरेल. भजन वाढवा, पार्ट्या संपतील. काय राहिलंय गावांमध्ये? काय? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही. थोरला भाऊ ग्रामपंचायतीला विरोधी मतदान करतोय म्हणून धाकटा त्याच्या पुरीचं लगीन मोडीतोय. ही गावातली स्थिती आहे. नाहीये? थोरल्याच्या मुलीच्या लग्नाला धाकटा भाऊ गेला नाही का? तो आमच्या साहेबाचं काम करीत नाही. साहेब लग्नाला येऊन गेले. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडायला धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? मी काहीच बोला. मी चुकीचं बोलतोय का? विनोद आहे हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाने थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला. पहिला म्हटलं भाऊ साखरपुड्याला नाही आला. तो भाऊ संध्याकाळी उशीमध्ये मुटकं गुंतून रडला. मला पैसे गेल्याचं काही वाटलं नाही. माझी मुलगी एक दिवस जाणारच होती. माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं पण ओठ्यावर बसावं लागत होतं. हे भावाचं चित्र आहे. साखरपुडा झालं तर मुलगी रडली. हो मुलगी रडली. आणि मुलगी साखरपुडा झाल्यावर उशीचा कवर व्हायला होईपर्यंत का रडली माहिती आहे तुम्हाला? का रडली माहिती आहे? माझा चुलतान माझा बाप तर मला सारखाच आहे. माझा चुलतान माझा बाप तर मला सारखाच आहे. मी तर दोघांनाही पाहुणीच आहे. एक दिवस या घरातून मी जाणार आहे. माझं भांडण माझ्या चुलत्याचं आणि माझ्या बापाचं होतं. मी काय केलं होतं? मी तर दुश्मन नाही आहे. मी तर हे गाव सोडून जाणार आहे, घर सोडून जाणार. आणि चुलतान बाप तर मला सारखाच आहे. पण माझ्या चुलत्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं. माझ्या चुलत्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं. माझ्या ओट्यावर जेवायचं नव्हतं. पण माझ्या चुलत्यानं माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. नाहीये? कुठे आहे आम्ही? कुठे? कडक कपडे घालून, पांढरी केस काळी करून, मिश्या काढून, भारीतला ब्रँड पिऊन, भारीतले मोबाईल वापरून स्वतःला शहाणं समजून धर्म वाढत नाही. फक्त पांढरी केस काळी करायची, मिश्या काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायचे, बायका करायच्या, धाब्यावर जेवायचं, धाब्यावर राहायचं, भारीतल्या दारू प्यायच्या, टिंगल्या टवळ्या करून जीवन नाही जमत. तुमचं काय मत आहे? भारी कपडे घातले म्हणजे जग सुधारलंय काय? सुधारलंय? भारी कपडे घालायचे, दारू प्यायची, बायको देखणी करायची, हायवेला गाड्याचे हातचं खायचं, बाहेर जेवायचं, भारीतले ब्रँड प्यायचे, गरीबाचे मुंड्या मोरगाळायच्या. हे लई दिवस चालत नाही. किती दिवस चालते अंगातली मस्ती? किती दिवस? 2 वाक्य ऐका. आयुष्यभर 1000 वर्ष जगतोय साप. 1000 दारुडे बिरुडे जुगारे बिगारे जरा नीट ऐका. सापाला आयुष्य 1000 वर्ष. किती? 1000. पण अजून कधी गल्लीनं फिरता येत नाही, त्याला ध्यानात ठेवा. जरा पाठ करा. 15 जीपीला म्हणे तू काय गावाचा बाप नाही झाला. ते देवळा पुढे घोडाला येते कोणालाही बी. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, कोणालाही सोडा, दारुड्याला कधी सोडायचं नाही. चोर सोडा, जाऊ द्या, एखादा तोळं नेऊ द्या, पण दारुड्या काही म्हणल्यावर पिसावलाच पाहिजे. कारण दारू पिणारी जी माणसं आहेत ती चांगल्याचा आप घेण्यासाठी नाटक करतात. त्यांना सगळं कळतं. चांगल्या माणसाची इज्जत घालवण्यासाठी त्यांनी केलेला तो डाव असतो, नाही तर त्यांना ते सगळं कळतं. तुमचं काय मत आहे? ते भांडण करताना जुनच उकरून काढतात, नवं कधीच काढत नाही. आणि ते
आणि वरून ते सगळं झालं म्हणत्या कशी जिरवली. तुम्ही अभ्यास करा. विनोद हा नीट आहे का. बोर कधी कधी इष्टीत जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी हो कोण कोणाचा विचार करतो. एक वाक्य नीट आहे का. 1000 वर्ष आयुष्य सापाला, पण सापाचा मृत्यू ऐका जरा बसलेली माणसं. म्हातारपणानं नाहीये. साप म्हातारा होत नाही. साप म्हातारा होत नाही, पण साप ठिसून मारला जातो हे ध्यानात ठेवा. दिसल तिथं त्याचं पहिलं डोकं हाणलं जातं. आणि काही माणसं त्या सापाच्या अवलादीची आहेत, कधी नीट वागायचे नाही. सापाला कधीही कधी कोणी राम राम घालीत नाही. आणि सापावर ठिसून मारायची वेळ का म्हणून आली माहिती का. त्याला 3 कारण आहेत. एक, आयुष्यात दया नाही. ज्याला चावला त्याला वाचवून देत नाही, मिळालाच तो. आयुष्यात दया नाही. कुणाक, सापाक. माणसात कधीच नाही. हो. आणि फुगीरपणानं जागला का साप ठिसूनच मारला जातो. याच्यावर तुमचं काय मत आहे. आता त्याच्या पुढचा पठ्ठ्या आहे का. हा तर साप आहे, पण दुसरा एक असा गडी आहे ते म्हातारा होऊन मरतय. पण कसं मरतय ऐका. फुगीर गडी आहे. फुगीर नाव सांग त्याचं. वाघ. वाघ 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 वाघ. आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उत्ताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्ण मागा झाला बिबट्या. आपले वाघ म्हणजे चड्डी फाटेल फाडून टाकेल. मग ही कोण शिवीन. आपले वाघ आपले 5च्या पुढं वाघ. 9 वाजता उतारली का मुतला चड्डीत पडला उताना झाला बिबट्या. आणि सकाळी 20 रुपये दे. दाडुऱ्या रस्त्यानं झुलत चालला आणि राजा हत्तीवर बसून आला. तो दारुड्या त्याला म्हणला, बोल तुझ्या हत्तीची किंमत काय. राजा म्हणला, हत्ती ऐकायचंच नाही. तुझ्या सकट बोल. पैशाला कुत्र खात नाही. राजा म्हणला, अहो मला कोण घेईल. नगरी सकट बोल. उद्या सकाळी व्यवहाराला ये. राजा म्हटला. राजानं सकाळी त्याला पाठवलं. शिपायाला आले. बसा. रात्री घाई घाई व्यवहार करता आला नाही. नगरी कायचं ठरलंय. बोला केवढ्याला घेता. तो राजाकडे पाहत राहिला. आणि राजाला म्हणलं, तू प्याला का काय. अरे बावळाटा, मला थुकेल तंबाखू वाळून खातोय मी. मला वढाय बिडी नाही. मी कुठं नगरी घेत असतो का. जिला नगरी घ्यायची ती निघून गेली. तू 20 रुपये दे आता. असं वाघ आहे वाघ. पण वाघाचा मृत्यू आहे का. सापाचं क्लिअर झालं. वाघाचा मृत्यू आहे का. कसा मरतो नीट आहे का बरं का. वाघ म्हातारा होऊन मरतो मान्य. पण वाघ गाई मेली ना, शेतकऱ्याची महिला म्हणलं तर गाईला खड्ड्यात पुरलं जातं. त्याच्यावर साडी टाकली जाते. बैल मेला तर त्याच्यावर धोतर टाकलं जातं. त्याला गंध लावला जातो. हा पठ्ठ्या कसा मरतो ऐका. बिन अन्नाना पाण्याचा मरतो. वाघाला मरताना पाणी नाही. तुमच्यापैकी कोणत्या माणसानं बसलेल्या वाघाला मरताना पाणी पाजलंय. कुणी सांगा, त्याचा आपण सत्कार करू. वाघाला कोणी पाणी पाजित नाही. वाघ मरताना त्याच्या अंत्यविधीला कोणी जात नाही. आणि त्याला भाकर सुद्धा कोणी मारताना देत नाही. अशी वाघाच्या अवलादीची माणसं आहेत. वाघ येते वाघ. आता त्याचं कारण ऐका. वाघ हे वाईट दिवस का आले. एक, उपकार नाही. 2, दया नाही. आणि कोणी ज्याच्या जवळ जो गेला तो परत गावात आला.
मग तुम्हाला वाघ होऊन जगायचं, साप होऊन जगायचं का माणूस म्हणून जगायचं तुम्ही ठरवा. आयुष्य किती आहे? आयुष्य किती आहे? काय काही संग न्यायचंय का? काय कमवलं तुम्ही आयुष्यात? ईश्वरासारखी सासू सासरी तर फडून मेले, काय कमवलं? पैसा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुपिटा आणतो. तुम्ही काय कमवलं? 4 धाबे, 2 बार, 3 पंप, 6 GCP, 2 अंगणवाड्या, 6 कारखाने, 21 पंप. काय कमावलं तुम्ही? 22 तोळे सोनं तुमच्या अंगावर, कपाटभर साड्या. काय कमवलं तुम्ही? काय कमवलं? काय एक मुलगी जन्माला घातली, तिचं लग्न करायची गरज पडली नाही. तिचं लग्न झालं, चौथ्या दिवशी आपल्याला कळलं कुठे गेली का ती. हाय काय कमवलं आपण? गाडी, बंगला, एवढंच ना. सोनं. काय कमवलं तुम्ही? जरा 2 मिनिटं बारीक चिंता नाही का? आपण कमवलंय काय? आपण कमवलंय काय याचा विचार करा. नाही तरी गेला जन्म वाया, हो हो हो, नाही तरी गेला जन्म वाया. पक्वाचा आवाज दे. अरे थोडा थोडा आवाज वाढव ना जरा. पक्वाजाचा आवाज वाढवा, माईकचा आवाज वाढवा. विठाल विठाल बस. आता ऐकणाऱ्यांची लिंक तोडू नका. आता कीर्तन आत घुसलं. कीर्तन आत घुसण्याला मजा आहे, बाहेर नको. बाहेर मजा राहत नाही त्याला. ठातूर मातूर बायचन बाबाच्या गोष्टीला मजा नाही. कीर्तन पाझरलं पाहिजे, ऐकणारा माणूस पाझरलाच पाहिजे. चला थोडा आवाज द्या भाऊ. चला. वाघाचं जगणं असं आहे, सापाचं जगणं असं आहे. मला थोडं पुढं न्यायचं आहे तुम्हाला. आजच्या अभंगाला शेवट बाप रखमा देवरू का इथे आणायचं आहे. परमार्थ करायला 4 कृपा लागतात. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं. बस. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं आणि कोणी उठायचं आणि पाखवाद वाजायचं. बापाची पेंड नाही, परमार्थ रक्तात असावा लागतो. हे असं जमणार नाही. ते कोणी हे चालतं का? ते महापौर आळंदीत घालायचं का? झक मार. माझ्या पोराला पकवा शिकत, पकवा त्याची येणे निघले, तुझी कुठे शिकत? बावळाट चालत असत. माऊलीच्या भाषेत सांगा, खाडकावर पडलेलं बी कधी उतरत नाही. खाडकावर पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही, आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. वाव्या नीट ऐका. का खडकी जैसे वर्षले का खडकी जैसे वर्षले कागी माझी पेरले.
खाडकावर पडलेला पाऊस फेल, बाजून पेरलेलं बी फेल. ओव्या सांगू दोनच्या, शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतलं गुचिड किती चिटाकलं तरी ते दूध कधी पित नाही. गाळातला बेडूक किती धरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुढे सांगा ओव्या, जेवढे गोष्टी डोक्यात तेवढं घ्या. लाटणं मोडल पण राहू दे रे, कोणीकडे जाऊ दे. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही. तशी पापी माणसं मरतील पण सुधारणार नाही. आणि त्यांना सुधारायचा कोणी प्रयत्नही करू नये. नाही नाही, लाटणं मोडल पण वाकणार नाही. ओवी सांगू, लाटणे जायचा न लवे, पाथरू न द्रवे. पुढे सांगू तुम्हाला, शिळी किती जरी फिरली तर ती समाधानानं कधी जगत नाही. आणि सुरीचं धन कोणाला लकलाव येत नाही. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का सूर्याचे थान. पुढे सांगू ओव्या, उसाला किती लांब तुरा आला तो काय फायद्याचा. उसाला तुरा आला काय फायद्याचा. भेंडीचं झाड किती वाढलं काय फायद्याचं. नपुसक पुरुष किती देखणा असला. त्याचा उपयोग हाय स्मार्ट. व्हॉट इज द यूज. हाय स्मार्ट. जरा पुढून बोलावं लागतं, ऐकू येत नाही लोकांना. नाही त्याला आपला काय दोष. आता याच्या शिकीत जाणार. हा, मी त्याला पहिलं म्हणलं होतं एवढं तरी तर दे. जरा आवाज भाऊ करावं तेवढं. नाही नाही, आता किती जवळ येईल, त्याला जवळ गेलं तरच आवाज आहे. दुसरा घेऊ. आरडून आरडून. तुला तसंच राहणार ना. बास येतोय ना आता. तुम्हीच द्या ना आवाज थोडा. आणि एवढ्यावरच येत नाही त्याला आवाज. खालून मशीन मधून आवाज वाढव. मी इतक्याच अंतरावर आहे. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. करुणाचा आयुष्याचा नका, करुणाचा आयुष्याचा, करुणाचा आयुष्याचा, करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा, करुणाचा आयुष्याचा, करुणाचा आयुष्याचा. सकळांच्या बाया माझे दैनवात, 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 सकळांच्या बाया माझे दैनवात. आता तरी पुढे हाती उपदेश, करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश, करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा. बस आता करंट लागलाय अभंगाचा. करंट आत घुसला पाहिजे तर त्याला मजा येईल. त्याला फायनल झालं आपलं. सापाचं मरण असं आहे, वाघाचं मरण असं आहे. तुम्हाला कसं मरायचं तुम्ही ठरवा. तुमचं मरण काय आमच्या हातात नाही. आमचं चांगलं सांगणं काम आहे. तुम्ही तिकडे काही करा. पावसाचं काम आहे पडणे. तुम्ही काही पेरा. तुम्ही जर वावर खाट ठेवलं तर त्याला पाऊस आहे काय करेल. चला, माझ्या अभंगाला बाप रखमा देवरू शेवट का इथं आलो आपण आता. माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला अनुग्रह दिला म्हणून माझे सगळे अभंग गुरुच्या चरणावर आहे. म्हणून बाप रखमा देवर आहे. आता पहिलं कौतुक ह्या गावाचं, ग्रामस्थांचं, भजनी मंडळाचं, ग्रामस्थांचं, भजनी मंडळाचं आणि आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचं. श्रीमती सरस्वती बाबूराव पाटील यांचं प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे नियोजन यशवंत पाटील, महादेव दिनकर पाटील, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणीजन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वारकरी संप्रदायामधल्या लोकांनी त्यांचं पुण्यस्मरण आहे. गावाचं कौतुक. आता मरण्याच्या बाबतीत 2-3 गोष्टी सांगतो आणि पुढे सरकतो.
सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. उगाच बावळटपणा करीत नका का.